नमस्कार, डी.आर. न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव, डी.आर. न्यूज. आज मी आलो आहे धाराशिवमध्ये. मिलिंद माळी यांचा गणपतीचा कारखाना, म्हणजे ज्या ठिकाणी मूर्त्या बनवल्या जातात त्यांचा हा कारखाना आहे. या ठिकाणी आपण आलो आहोत बातमीपत्र घेण्यासाठी. काय तुमच्याकडे मूर्त्या कुठल्या आणि किती फुटापर्यंत आहेत याचं सविस्तर बातमीपत्र, आणि गणपती येण्याच्या अगोदर किंवा गणपती येण्याच्या आधीपासून मूर्त्या बनवायला सुरुवात कधीपासून करतात याचं सविस्तर बातमीपत्र आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. नमस्कार, डी.आर. न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आज आपण आलो आहोत धाराशिवमध्ये. तर धाराशिवमध्ये ज्या ठिकाणी मूर्त्यांचा कारखाना असतो किंवा ज्या ठिकाणी मूर्त्या बनवल्या जातात त्या ठिकाणचे मालक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून ऐकून घेऊया की मूर्त्या कशा प्रकारे बनवतात आणि कशा प्रकारे त्यांच्याकडे मूर्त्या मिळतात. चला तर मग. नमस्कार. नमस्कार, मी मिलिंद बंडू माने. हां, आपल्याकडे मूर्त्या 6 इंचापासून ते 15 फुटापर्यंत मिळतात. बरं, किती वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे? आपला हा माझा व्यवसाय 15 वर्षापासून आहे. बरं. आणि मूर्त्या ॲक्टिव्हमध्ये जशा पाहिजे तशा मिळतात. बरं. आणि आपल्या मूर्त्याचे कलरही सुंदर आणि ॲक्टिव्ह आहेत. हां, पहिल्यांदा मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून तुम्ही हा मूर्त्याचा व्यवसाय करताय किंवा बनवताय? हा माझा व्यवसाय आहे की 15 वर्ष झालं माझा व्यवसाय सुरू आहे. बरं, हा व्यवसाय तुम्ही एकटं करताय, घरातली कोण साथीदार आहेत का नाही तुम्हाला ते काम करू लागायला? माझ्या घरातले 5 जण व्यक्ती आहेत. काय काय काम करतात ती 5 व्यक्ती? 5 व्यक्ती म्हणजे मूर्त्या तयार करू लागतात. हां, अजून करू लागतात. अरे वा. हां, आणि त्या व्यतिरिक्त अजून त्यांनी दुसरं काही कामात मदत करू लागतात त्यांनी. हां. मग हे सुरुवातीला त्यांना जमलं का किंवा की असा कलर द्यायचा, तसा कलर द्यायचा, कुठला कलर मारायचा, हे कोण सांगतो, कोण बघतं सगळं एवढं मार्गदर्शन? कारण आता आम्ही बघितलं तुमच्याकडे एक अर्धा फुटापासून ते कमीत कमी 15 फुटापर्यंत मूर्ती आहेत, आणि एवढ्या मोठ्या मूर्त्याला कलर देणं सोपी गोष्ट नाही. हां, म्हणून विचारलं की ह्याला तुम्ही काहीतरी पहिल्यांदा मार्गदर्शन म्हणा किंवा सांगणं म्हणा. कारण आमच्या घरच्यांना पहिलं माहिती नव्हतं कसा कलर करायचा काय. बरोबर. हां हां. कारण मला लहानपणापासून छंद होता बरं कलेचा. किती वर्षापासून तुम्ही काम करताय, म्हणजे तुमच्या वयाच्या? काम वयाच्या मला वाटतं मी 18 वर्षापासून करतो मी. बरं बरं बरं. शिक्षण किती झालंय तुमचं? शिक्षण माझं 10वी झालंय. बरं. फक्त 10वी मध्ये सुटल्यानंतर काय शेतीमध्ये व्यवसाय काय करण्यात, शेती कमी असल्यामुळे शेतीमध्ये काही व्यवसाय बरोबर. हां नव्हता ना. हां हां. त्यामुळं मला कलेच्या आवड असल्यामुळे मी कलेमध्ये मूर्ती करायला, मला लहानपणापासून कलेची आवड. बरोबर. हां हां हां. आणि त्याच्यामध्ये मी हळूहळू शिकत गेलो मी. हां. आणि शिकत मी पहिलं बाहेर शिकत होतो मी. म्हणजे मूर्त्या काढायला सोलापूर, उस्मानाबाद मध्ये त्याच्याकडे मी शिकलो मी. बरं, म्हणजे 2-3 ठिकाणी अगोदर तुम्ही प्रशिक्षण घेतलं किंवा माहिती घेतली? हो, माहिती घेतली आणि प्रशिक्षण घेतलं. आणि त्याच्यानंतर मी 2001 ला मी सुरुवात केली. बरं बरं. म्हणजे सुरुवात 2001 पासून केली? 2001 पासून सुरुवात केली. अरे वा. हां. आणि मी जसं सुरुवात केली मग माझ्या घरचे मी म्हणले की मला बिझनेस करायचा आहे. हां. मग घरच्यांनी सपोर्ट दिला मला करा म्हणजे. त्याच्यानंतर त्याला माहिती नव्हती
हो, मी कसा कलर मारतो, काय हा. करतो, मूर्ती कशी हाताळायची असते, बरोबर, त्याला बरोबर. माहिती नव्हतं. हां हां कारण मी जसं करत तसं त्यांनी माझं बघून त्यांनी शिकले. बाबा मी सांगत होतो त्यांना असं नाही असं करा. कलर पेंटिंग मध्ये त्यांना जे शिकवलं, त्यांना सांगितलं. माझ्या मंडळीला तर काहीच येत नव्हतं. बरं. त्यांनी मी शिकले बघून सगळं. हां हां. मी सांगितलं त्यांना हे असं करा असं करा. आणि खरंच बरं का, आल्यानंतर आम्ही सुद्धा बघितलं की तुमच्याकडे मोठ्या कमीत कमी 10 ते 15 फुटाच्या मूर्त्या आहेत आणि ते सुद्धा अप्रतिम कलरिंगचं काम केलेलं. मूर्ती बघितली की एका क्षणात मनात भरते अशा मूर्ती तुमच्यापाशी अप्रतिम मूर्त्या आहेत. तुमचा जर कुणाला किंवा गणेश उत्सवाला जर कुठल्या मूर्त्या तुमच्याकडून जर पाहिजे असतील तर तुमचा पत्ता सांगा फक्त लोकांना. माझा पत्ता आहे अक्षदा मंगल कार्यालय, बायपास रोड, हां. उस्मानाबाद. बायपास रोड कुठून कुठं जाणार सांगा की. सोलापूर ते औरंगाबाद हां. हायवे रोड. बरं. आणि अक्षदा मंगल कार्यालय या ठिकाणी आहे. बरं, एखाद्याला पत्ता नाही समजला तर संपर्क नंबर सांगा तुमचा एखादा. संपर्क नंबर 8600416614. नंबर परत एकदा सांगा. 8600416614. अजून काय म्हणता येईल तुम्हाला? मूर्तिकाम तुम्ही आज 2001 पासून चालू केले बरोबर. हो. आता सध्या तुम्ही ज्या ठिकाणी उभा आहात ही बिल्डिंग स्वतःची आहे बरोबर. हां. या ठिकाणी किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्त्या आता सध्या अवेलेबल तुमच्यापाशी आहेत? सध्या माझे कसे 6 इंचापासून ते माझे कसे आता सध्या 12 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. बरं. आणि मंडळाचे जसे ऑर्डर आहेत तसे मी मूर्त्या जे आहेत 2 फुटाचे जे पुढचे आहेत ते आम्ही बाहेरून मागवतो. ऑर्डर दिल्यापासून किती वेळ त्यांना मूर्ती देत आहे, म्हणजे किती दिवसात देत आहे? ऑर्डर दिल्यानंतर त्यांना 8 दिवसात मी मूर्ती त्यांना तयार करून देतो. फायनल कलर फिलर देऊन कलर करून 8 दिवसामध्ये देतो. बरं. म्हणजे या ठिकाणी जर आलेला कुठलाही गणेश उत्सवाचा माणूस रिकाम्या हाताने परत जाणार नाही, मूर्ती घेतल्याशिवाय जाणार नाही. कारण मूर्त्या तेवढ्या आकर्षक आहेत, सुबक आहेत, सुंदर आहेत. बरोबर आहे. फिनिशिंग आहे, त्यामुळे गिरायकाच्या मूर्ती मनात बसण्यासारखी पेंटिंग झालेली आहे. आणि क्वालिटी पास पण मूर्ती आहे. ओके, धन्यवाद. बरं वाटलं तुम्हाला भेटून बरं का. तरी पण तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बरं का. धन्यवाद सर. धन्यवाद. माझं नाव सुषमा मिलिंद माने. हां. कारखान्याचं नाव आहे लक्ष्मी आर्ट. बरं. आम्ही 2001 पासून मूर्ती बनवता. आम्हाला 15 वर्ष झालं मूर्ती बनवून. किती साईज पासून किती साईज पर्यंत मूर्ती मिळतात? म्हणजे 1 फूट लहान साईज ते 15 फुटापर्यंत बनवतात. बरं. जर ह्या मूर्त्या कोणाला हव्या असतील किंवा मंडळाला पाहिजे असतील तर त्यांचा तुमचा ॲड्रेस सांगा फक्त. अक्षता मंगल कार्यालय, सांजा रोड, अक्षता मंगल कार्यालय, तुळजापूर रोड, येथे भेटतील तुम्हाला मूर्ती. तुमचा संपर्क नंबर एकदा सांगा. संपर्क 8600416614. या नंबरला संपर्क साधला की तुम्ही मूर्ती उपलब्ध करून देताय म्हणा की. हो.
आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.